तर या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। तसंच या प्रकरणामध्ये संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत आणि त्यामुळे सत्य समोर आल्यानंतर योग्य कारवाई केली जाणार असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। बघूया। हा जर पाहिला तर 1 लाख कोटीचा घोटाळा पुढे येईल, एवढा मोठा स्कॅम आहे। आणि यांचे सगळे केले कपाटे मुलं बाळ ते जमिनी खापून जमिनी दाटून स्वतः तुमच्या जमिनी घेऊन यांचे बंगले इमले हे शेतकऱ्याच्या उरावरती बांधतात। एक जमिनी घ्यायला लागलेले आहेत। यांचीच आता ॲफिडेविट पुढच्या 3 वर्षानंतर 1000 2-2 एकर 1000 एकर यांचे स्वतःचे होतील अशी अवस्था आम्ही पाहतो। पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरण झी24 तासनं समोर आणलंय। झी24 तासनं दाखवलेल्या बातमीनंतर या प्रकरणात कारवाईची मागणी केली जाते। महारवतनाची सरकारच्या ताब्यात असणारी जमीन ही 300 कोटी रुपयांना पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली। मात्र हा व्यवहार 300 कोटींचा नसून 1 लाख कोटींचा असल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केला। अनेक जमिनी अशा विल्हेवाट लावून अनेक कंपन्यांच्या नावाने खरेदी झाल्या आहेत। हा जर पाहिला तर 1 लाख कोटीचा घोटाळा पुढे येईल, एवढा मोठा स्कॅम आहे। याची सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणे, हा व्यवहार तातडीने रद्द करणे हे सरकारकडून अपेक्षित आहे आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई व्हावी। हे प्रकरण आम्ही लावून देणार आहोत, आम्ही सोडणार नाही। दरम्यान या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तसंच संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील या जमीन व्यवहार प्रकरणावरून नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। सर्व व्यवहार पूर्णतः हे स्कॅम रूपाने समोर आलेला आहे। झी24 तासांनी हिम्मत केली, कारण आजकालचे चॅनल हिम्मतच करत नाहीत घोटाळे काढायचे सत्ताधाऱ्यांचे, पण ते काढलेलं आहे। त्यामुळे मी तर या डेअरिंगचा, या हिमतीचं मी अभिनंदनच करतो चॅनलचा। सगळे प्रकार जमिनीचे व्यवहार रद्द केले पाहिजेत, गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि मूळ मालकाला जमीन परत गेली पाहिजे। तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे केले कपाटे मुलं बाळ हे जमिनी खापून जमिनी दाटून स्वतः तुमच्या जमिनी घेऊन यांचे बंगले इमले हे शेतकऱ्याच्या उरावरती बांधतात। दरम्यान शासनाकडे असलेली जमीन विकली कशी असा प्रश्न खुद्द सत्ताधारी नेत्यांनाच पडलाय। तसंच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून सत्य समोर येणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। तर महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सरकार अस्तित्वात असल्याची टीका काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केली आहे। महारवतनाला दिलेल्या जमीन एक तर परत घेता येत नाही, हेतू साध्य झाला नाही, ठीक आहे। शासनाने घेतली, पुन्हा त्याचे विक्री करणं हे तर मला वाटतं कोणत्याच गणितात बसत नाही। म्हणून आता नेमकं याच्यात काय घडलं याची मला पूर्ण कल्पना नाही, परंतु एवढं निश्चित आहे की त्या 272 लोक आहेत त्याच्यात। त्यांच्या काही लोकांचं माझ्याकडे मागणी आली होती की आमच्यावर अन्याय होतं वगैरे। या संदर्भात चौकशी ही मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं की आम्ही चौकशी करू, म्हणून मला वाटतं त्यांच्या लेवलला ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने चौकशी जरूर होईल। प्रथमतः मला झी24 तासचे धन्यवाद द्यायचे आहेत की महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचारी सरकार काम करते हे या बातमीच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून लोकांसमोर आलं, देशातल्या जनतेसमोर आलं। पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा विषय असू दे किंवा आत्ताच्या 40 एकराचा विषय असू दे किंवा मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट देण्याचा धडाका असू दे, या राज्यातल्या जमिनी मला वाटतं या 2 वर्षात काही शिल्लक राहतील असं वाटत नाही। ज्या पद्धतीनं महायुतीचे सत्ताधारी नेते एक जमिनी घ्यायला लागलेले आहेत, यांचीच आता ॲफिडेविट पुढच्या 3 वर्षानंतर 1000 2-2 एकर 1000 एकर यांचे स्वतःचे होतील अशी अवस्था आम्ही पाहतो। पार्थ पवारांनी खरेदी केलेल्या जमीन प्रकरण झी24 तासनं समोर आणलंय। झी24 तासच्या बातमीनंतर खळबळ उडाली असून कारवाईला देखील वेग आलाय। हे प्रकरण केवळ 1800 कोटींचं नसून याच्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आलाय। तसंच जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।